अधिवेशन सुरू होण्याआधीच रणसंग्राम, बहिष्कार, सरकारला घेण्याची तयारी, विरोधकांचा प्लॅन. महाराष्ट्र विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या 23 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. यापूर्वीच विरोधकांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. सत्ताधारी पक्षांच्या चहापान कार्यक्रमावर पूर्ण बहिष्कार टाकण्याची घोषणा करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या वर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाच्या नेत्यांनी या परिषदेला दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पत्रकार परिषद शिवसेना उभाटा नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील उपस्थित होते. या परिषदेनंतर अधिवेशनात कोणते मुद्दे तापणार याची स्पष्ट कल्पना आली आहे. महाराष्ट्राच्या जनशंका. पत्रकार परिषदेची सुरुवात भास्कर जाधव यांनी केली. ते म्हणाले, सत्ताधारी पक्षाने सध्या सभ्य वागणूक ठेवावी अशी अपेक्षा असते, पण प्रचंड बहुमत मिळाल्याने ते मस्तीत आहेत. ज्या ठिकाणी मान सन्मान नाही, संविधानाचा आदर नाही, तिथे आम्ही जाणार नाही. अजित पवार यांच्या अपघाताबाबत महाराष्ट्राच्या मनात शंका आहे की तो घातपात होता का, याबाबत सरकारने कोणतीही स्पष्ट केलेली भूमिका नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमावर आम्ही उपस्थित राहणार नाही, असे जाधव यांनी ठामपणे सांगितले. दादांच्या निधनानंतरचे पहिले अधिवेशन असल्याने विरोधक गंभीर प्रश्न उपस्थित करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अजित पवार अपघात, शेतकरी, भ्रष्टाचार, कर्ज, ड्रग्ज, संविधानाचा अपमान अशा अनेक मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती विरोधकांकडून आखली जात आहे.